जीवनावश्यक वस्तू, त्याचबरोबर जनावरांना चारा देखील देण्याचं काम, इथून नेण्याचं काम शिवसेनेने केलंय. ही आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलंय. आणि म्हणून माझ्या लाडक्या शेतकऱ्यांना, माझ्या शेतकरी बांधव भगिनींना एवढंच माझं विनंती आहे की तुम्ही धीर सोडू नका. तुमचे भाऊ इकडे आहेत, धीर सोडू नका, टोकाचं पाऊल उचलू नका. तुमचं जीवन जे उद्ध्वस्त झालेलं आहे त्याला उभारी देण्याचं काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही आणि सरकार महायुतीचं केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांना वाऱ्यावर कधी सोडणार नाही. कारण मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याची कष्ट, दुःख, वेदना आम्हाला माहित आहे. आणि म्हणून आज एवढंच आपल्याला सांगतो की आपल्या पूरग्रस्तांची, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. मदत दिवाळीच्या पूर्वी त्यांना दिली जाईल, हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे. आणि ज्या ज्या वेळेस जिथं जिथं संकट आलं, मग इर्षाळवाडीचं उदाहरण दिलं इथं, कोल्हापूर, महाड, चिपळूण, फलटण, अगदी केरळ, उत्तराखंड, जम्मू काश्मीरमध्ये जेव्हा पहलगाम झालं त्यावेळी तिथल्या लोकांना सुखरूप आणण्याचं काम आपल्या लोकांनी केलं. अगदी नेपाळमध्ये देखील आपल्या इकडचे लोक, पर्यटक गेले होते, त्यांना देखील विमानाने इकडे आणण्याचं काम आपल्या शिवसेनेने केलं. ही आपली बांधिलकी आहे, ही आपली जबाबदारी आहे. कपड्याची इस्त्री सांभाळणारा आणि व्हॅनिटी व्हॅन घेऊन दौरा करणारा एकनाथ शिंदे नाही. आणि वर्क फ्रॉम होम ऑन फेसबुक लाईव्ह तर करणारा